राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 10 दिवस उलटून गेले तरीसुद्धा राज्यात अद्यापही सरकार आलेलं नाही. स्पष्ट बहुमत मिळूनही महायुतीमध्ये अजूनही मुख्यमंत्रीपद आणि इतर मंत्रिपद यावरून खलबतं सुरू असल्याची माहिती मिळत आहे. यंदाच्या विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळालं. महायुतीने विजयाचं श्रेय राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना दिलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळेच महायुतीने विधानसभा निवडणुकीमध्ये बाजी मारल्याचं अनेक नेत्यांनी उघडपणे बोलून दाखवलं आणि त्यांनी सगळ्यांनी जे आहे महायुतीने कबूल केलं की लाडक्या बहीण योजनेमुळेच आम्हाला जे आहे ते महाराष्ट्रामध्ये घवघवीत असं यश मिळालेलं आहे. निवडणुकीपूर्वी महायुतीनं सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. आता हे आश्वासन महायुती पूर्ण करणार आहे. तसेच आता या योजनेच्या लाभार्थी महिलेबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यभरातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी सरकार एक तपासणी प्रक्रिया सुरू करण्याची शक्यता आहे किंवा अशी सुरू करणार आहे अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. 2 कोटीहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे आता ती जे पात्र नेमक्या महिला आहेत त्यांच्यापर्यंतच खऱ्या अर्थाने मदत पोहोचते आहे का यावर जे आहे सरकार आता पडताळणी प्रक्रिया सुरू करणार आहे. आणि ज्यांनी अर्ज केला आहे त्यांना ते मिळालेले त्यांना ते पात्र आहेत का नाही ते देण्यासाठी योग्य आहे की नाही हे आता तपासलं जाणार आहे. जेणेकरून जे काही ज्यांना पैसा दिला जातो त्यांच्यामध्ये जी आहे ती ट्रान्सपरन्सी म्हणा किंवा पारदर्शकता आली पाहिजे असं सांगितलं जात आहे. योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या प्रत्येक महिलेला या पडताळणी प्रक्रियेतून जावं लागेल. ज्यांच्या मदतीने खोटे दावे करून योजनेचा लाभ घेणाऱ्यांना काढून टाकलं जाईल. म्हणजे काय होणार आहे की जेणेकरून याची जी पडताळणी आहे ती प्रत्येक महिलेची ज्याने ऑलरेडी लाभ घेतला आहे म्हणजे ज्यांना ऑलरेडी पैसे येतात आहेत त्या प्रत्येक महिलेचा लाभ जी आहे ती या योजनेची जी पडताळणी आहे ती होणार आहे. आणि जे आहे ज्यांनी चुकीचा लाभ घेतला आहे त्यांचं जे आहे ही सिस्टीम जी आहे किंवा ही जी योजना आहे त्यांच्या मार्फत जी आहे काढून घेण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याच्या वित्त विभागाच्या म्हणण्यानुसार या योजनेअंतर्गत आधीच हप्ते घेतलेल्या जवळपास 2 कोटी अर्जदारांना या तपासणीत समाविष्ट केले जाईल. या प्रक्रियेद्वारे खोटे दावे करणाऱ्या किंवा फसवणूक करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी अधिकृत रेकॉर्डसह सबमिट केलेल्या कागदपत्रांची उलट तपासणी केली जाईल. अशा प्रकारे या योजनेअंतर्गत ज्या पात्र अर्जदारांना आर्थिक मदतीची गरज आहे त्यांना सरकारी मदत मिळावी असं वित्त विभागाचा प्रयत्न असणार आहे. आपण पाहिलं की बऱ्याच वेळा ह्या जेव्हा स्कीम ही लागू झाली योजना लागू झाली अशा असंख्य तक्रारी आल्या किंवा अशा असंख्य तक्रारी आल्या की जे आहे ते 5-5, 6-6 अर्ज एका महिलेने स्वतःच्या नावावर जे आहे ते करून पैसे घेण्याचा प्रयत्न केला आहे किंवा अशा ठिकाणी बऱ्याच एका महिलेला 5-5 वेळेस ते अर्ज सबमिट केल्यानंतर पैसा त्या ठिकाणी आलेला आहे. अशा बऱ्याच तक्रारी या ठिकाणी या गेलेल्या काही काळात आलेल्या आहेत. तर या तक्रारी कमी करण्यासाठी जी आहे ती ही प्रक्रिया राबवण्याचं एक मानस सरकार आहे किंवा वित्त विभाग आहे यांच्या डोक्यात आहे. ही जी तपासणी आहे ही अर्जाची तपासणी ती कशा पद्धतीने होणार तर यातील महत्त्वाचे पॉईंट आपण ते पाहणार आहोत. तर याच्यामध्ये आपण ते पाहणार आहेत की उत्पन्नाचा पुरावा म्हणजे इन्कम प्रूफ अर्जदाराची त्याच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची जी कागदपत्र आहे ती सादर करणं आवश्यक आहे. कारण ज्याची मर्यादा साधारणतः 2.5 लाख रुपये पाहिजे आहे. आपण पाहिलं की याची जी क्रायटेरिया आहे या योजनेसाठी तो काय होता की 2.5 लाख रुपये तुमचं वार्षिक उत्पन्न पाहिजे. मग आता हे वार्षिक उत्पन्न आहे का यासाठी आता तुम्हाला उत्पन्नाचा पुरावा दाखल करावा लागेल किंवा तुमच्याकडे उत्पन्नाचा पुरावाची मागणी देखील या तपासणीमध्ये होऊ शकते. यातील दुसरा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे इन्कम टॅक्स सर्टिफिकेट. जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल किंवा तुम्ही त्या स्लॅबमध्ये असाल किंवा लाभार्थी तुम्ही इन्कम टॅक्सचे असाल तर अशा व्यक्तींना जे आहे ते दिली जाऊ नये अशा पद्धतीचा तो क्लॉज त्या ठिकाणी या योजनेमध्ये होता. परंतु तरी देखील काही महिलांनी जर केलं असेल की त्यांच्या पती जे आहे ते इन्कम टॅक्स भरत असतील तर अशा महिलांचे पैसे देखील या ठिकाणी बंद होऊ शकतात किंवा त्यांची तपासणी याच्या माध्यमातून छाननीमध्ये त्यांचा अर्ज बाद केला जाऊ शकतो. पुढचं जे आहे ते पॉईंट आहे तो सेवानिवृत्ती पेन्शन किंवा वाहन मालकी म्हणजेच निवृत्त वेतन प्राप्त करणाऱ्या किंवा 4चाकी वाहनधारक अर्जदारांना अतिरिक्त छाननीला सामोरं जावं लागेल. म्हणजे जे रिटायर
लोक आहेत की ज्यांना ऑलरेडी पेन्शन चालू आहे किंवा ज्यांच्यावर 4 चाकी आहे, ज्या गाड्या आहेत, तर यांची सर्व जे आहेत ते सर्व चेक केलं जाईल. त्यानंतर त्यांची जी आहे त्यांना याच्यामध्ये याच्या पडताळणीमध्ये त्यांना सामोरं जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर लँड ओनरशिप म्हणजेच 5 एकरापेक्षा जास्त जमिनीच्या मालक असणाऱ्याला महिला या योजनेसाठी अपात्र असतील. जे आहे ते जमिनीची देखील तुमच्याकडे किती जमीन तुमच्या नावावर आहे हे देखील या ठिकाणी पाहिलं जाणार आहे. किंवा ऑलरेडी सांगितलं तेव्हा योजनेमध्ये जर तुम्ही तुमच्या नावावर 5 एकरापेक्षा जास्त जमीन असूनसुद्धा जर अर्ज भरला असेल आणि त्यावेळेस तुम्हाला पैसे मिळाले असतील तर अशा महिलांचे अर्ज देखील या नवीन प्रक्रियेमध्ये किंवा या तपासणीमध्ये बाद केले जाऊ शकतात. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे ते एका कुटुंबातील लाभार्थ्याची मर्यादा. म्हणजे एका कुटुंबात किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. म्हणजे एका कुटुंबातील एकाहून अधिक दाव्यासाठी समस्या सोडवून प्रत्येक कुटुंब फक्त 2 महिलांनाच हा लाभ दिला जाईल. म्हणजे आता ही तपासणी केली जाईल की एका फॅमिलीमधले किती महिलांनी याचा लाभ घेतला आहे. जर 2पेक्षा जास्त महिलांनी याचा लाभ घेतला असेल या स्कीमचा तर त्यांची या पडताळणीमध्ये त्यांचा अर्ज जो आहे तो बाद केला जाऊ शकतो. त्यामुळे हे देखील बघणं गरजेचं आहे की आपल्या कुटुंबातील किती महिलांनी लाडक्या बहीण योजनेचे पैसे घेतलेले आहेत. आता याची जी व्हेरिफिकेशन प्रोसेस जी आहे, या व्हेरिफिकेशन प्रोसेस कशी असणार आहे तर प्रक्रियेतील जी अचूकता आणि पारदर्शकता म्हणजे ट्रान्सपरन्सी ही जी आहे ती व्यवस्थित होण्यासाठी सर्व अर्जदारांना ज्यांना आधीपासून लाभ मिळाला आहे त्यांना तपासणीच्या अनेक टप्प्यातून काय जावं लागणार आहे. तपास प्रक्रियेत अनेक प्रमुख टप्प्याचे समावेश आहे. त्याच्यामध्ये कोणकोणते टप्पे आहेत किंवा कोणकोणते स्टेप आहेत की ज्या स्टेपमधून अर्जदाराला आहे ते आता जावं लागणार आहे. त्यातून पहिलं महत्त्वाचं आहे की कागदपत्रांचं क्रॉस व्हेरिफिकेशन तपासणे. ज्यांना ऑलरेडी पैसे मिळत आहेत तर त्यांच्या आता कागदपत्रांचं जे आहे ते क्रॉस व्हेरिफिकेशन होण्याची शक्यता आहे. यामध्ये काय आहे तर पहिल्या टप्प्यात ओळखीचा पुरावा, त्यानंतर उत्पन्नाचा पुरावा आणि अर्जदारांनी सबमिट केलेल्या इतर संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे, तुम्ही जे तुमचा उत्पन्नाचा दाखला दिला आहे किंवा तुम्ही जी काही माहिती भरलेली आहे त्यानंतर तुमचं आयडेंटिटी प्रूफ जे दिलेलं आहे ते प्रत्येकाचं आता काय केलं जाणार आहे, क्रॉस व्हेरीफाय केलं जाणार आहे. दुसरं कसं व्हेरीफाय होणार तर फील्ड व्हेरिफिकेशन म्हणजे अधिकारी पडताळणीसाठी थेट लाभार्थ्याच्या घरी भेट देतील. यामध्ये पात्रतेची पुष्टी करण्यासाठी घरोघरी सर्वेक्षणाचा समावेश असू शकतो. म्हणजे या पॉईंटमध्ये काय महत्त्वाचं आहे की फील्ड व्हेरिफिकेशन देखील केलं जाऊ शकतं की ज्या महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे. काही एक सर्टन लोकांची ती यादी काढतील की या लोकांना ज्यांना वाटते की या लोकांनी फील्ड व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे तर अशा ठिकाणी ते अधिकारी जे आहेत ते फील्ड व्हेरिफिकेशन करून त्या महिलेचं सर्व माहिती घेऊ शकतात. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे डेटा मॅचिंग. डेटा मॅच केला जाऊ शकतो. म्हणजे केलेले दावे ओळखण्यासाठी सरकार लाभार्थ्याच्या डेटाची तुलना इतर अधिकृत डेटाबेस जसं की मतदार यादी, आयकर रेकॉर्ड किंवा आधार लिंक डेटाबेस यासाठी करू शकतो. म्हणजे जो काय तुम्ही डाटा ही योजना घेत असताना केला आहे तो डाटा आणि तुमचा वोटिंग कार्डचा डाटा किंवा पॅन कार्डचा डाटा किंवा आधार कार्ड तुमचं ज्या ठिकाणी लिंक आहे सर्व ठिकाणी तो डाटा जो आहे तो सर्व डाटा या ठिकाणी मॅच केला जाऊ शकतो. त्यानंतर तक्रारी किंवा विसल ब्लोईंग याचा अर्थ काय आहे तर हेल्पलाईन असेल किंवा ऑनलाईन पोर्टल असेल किंवा फील्ड एजंटद्वारे या ठिकाणी कोणती जी काही फसवणूक झालेली आहे किंवा जे काही अधिक लोकांच्या तक्रारी आहे तर या तक्रारी करा यासाठी काय केलं जाईल, लोकांना आता प्रोत्साहन केलं जाईल की तुम्ही तुमच्या जे काही या योजनेअंतर्गत तक्रारी तुम्हाला वाटतात आहे त्यात तुम्ही काय करा, तक्रारी आम्हाला द्या. अशा तक्रारीवर काय करणार आहे सरकार हेल्पलाईन बसवून त्या ठिकाणी त्याची जी आहे सत्यता पडताळून पाहून याच्यामध्ये जे काही फ्रॉड होण्याची शक्यता आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर एक याच्यामध्ये पॉईंट आहे की स्थानिक नेत्याला या ठिकाणी सहभाग दिला जाईल. म्हणजे जे काही पडताळणी प्रोसेस आहे या पडताळणी प्रोसेस जी चांगली व्हावी या ठिकाणी काही स्थानिक जे काही त्याचे प्रतिनिधी असतात त्यामुळे पंचायत प्रमुख असतील किंवा शहरी संस्थेचे नगरसेवक असतील किंवा जे काही त्यांची लोकं असतील अधिकारी वर्ग असेल या अधिकारी वर्गांचा या तपासणीमध्ये सहभाग करून जेणेकरून सरकारला किंवा वित्त विभागाला ही प्रोसेस करणं सोपं जावं यासाठी हे देखील त्यांची तपासणीमधील हे लोक जे आहेत ते हे महत्त्वाचे असणार आहेत. व्हेरिफिकेशन कोण करणार असा जेव्हा प्रश्न पडतो तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रक्रियेत राज्य आणि स्थानिक सरकारी अधिकारी त्यानंतर समाज कल्याण संघासह अनेक विभागांचे काय समावेश असणार आहे. हे जे विभाग आहेत समाज कल्याण विभाग असेल किंवा राज्य किंवा स्थानिक सरकारी अधिकारी असतील हे लोक तपासणी किंवा व्हेरिफिकेशन असतील जे काय ते करणार आहे. त्या ठिकाणी अजून कोण करणार व्हेरिफिकेशन
अजून कोण व्हेरिफिकेशन करणार तर राज्य स्थानिक सरकारी अधिकारी, जिल्हा असेल किंवा ब्लॉक स्तरावरील अधिकाऱ्यांसह स्थानिक अधिकारी त्यांच्या संबंधित क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठी जबाबदार असतील. त्याप्रमाणे त्यांना सरकार जे आहे ते स्थानिक राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना देखील अधिकाऱ्यांना देखील याची जे आहे ते राईट्स देणार आहेत. त्यानंतर समाज कल्याण विभाग म्हणजे महिला कल्याण असेल किंवा सामाजिक न्याय पहारा देणारा विभाग असेल हे राज्यस्तरावर जे आहे ते तपासाचे काय करतील नेतृत्व करतील. म्हणजे समाज कल्याण विभागाचे जे कर्मचारी असतील किंवा जे अधिकारी असतील ते अधिकारी देखील या तपासणीचा भाग असतील आणि ते देखील लाडक्या बहीण योजनेचे अर्ज असतील किंवा डाटा असेल हे तपासण्याचे काम करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग ही जी आपण जी ही प्रोसेस पाहिली किंवा ही जी छाननी होणार आहे किंवा व्हेरिफिकेशन होणार आहे याचं उद्दिष्ट काय आहे तर याचं उद्दिष्ट हाच आहे की लाभ जो आहे हा मिळणारा लाडक्या बहीण योजनेचा लाभ जो आहे तो खऱ्या अर्थाने ज्यांना याची गरज आहे खऱ्या अर्थाने त्यांनाच हे पैसे मिळणं महत्त्वाचं आहे. तर आता पाहूया की डिसेंबरमधले पैसे नेमके कधी येतात किंवा सरकार जे आहे ते स्थापन झाल्यानंतर 1500 देतं आहे की 2100 चालू करते हे पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही देखील ह्या सर्व निकषाचा अभ्यास करा किंवा हे निकष तुम्हाला समजले असतील तर तुम्ही देखील त्यानुसारच जे आहे ते तुमचा लिस्ट चेक करा. तर असेच जे आहे लाडक्या बहिणी संदर्भातले अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.